सुरू. नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या देशामध्ये प्राण्यांसाठी कायदा आहे, झाडांसाठी कायदा आहे, कुत्र्यांसाठी कायदा आहे, मांजरांसाठी कायदा आहे, महिलांसाठी तर कायदेच कायदे आहे. पण डॉक्टर नाही कायदा असताना वकिलांसाठी कायदा बनत नाही, ही खूप मोठी खंत राहून गेलेली आहे. वकिलांनाही आपले हक्क आहे, न्याय आहे, त्यासाठी त्यांना भांडता येतं. वकिलांवरही हाणामारी होते, वकिलांवरही अन्याय होतो. त्यांच्याकरता कायद्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, त्याचे आपण महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आमदार जे आहेत सत्यजित तांबे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. तो आता पुढे आलेला आहे. ॲडव्होकेट्स ॲक्ट, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट 2026 या नावाने तो विधेयक आता मांडलं गेलेलं आहे. या विधेयकामध्ये खूप वकिलांसाठी तरतुदी आहे. पूर्वी ज्यावेळेला कच्चं विधेयक मांडलं गेलं होतं त्यावेळेला त्यामध्ये सगळ्याच काही तरतुदी वकिलांसाठी आहेत असं वकिलांचं म्हणणं नव्हतं. काही तरतुदीमुळे वकिलांनाच जास्त वचक बसणार होतं असंही होतं. पण हा कायदा बनणं गरजेचं होतं. कायद्याचा प्रस्ताव आल्यानंतर वकिलांनी आपले विचार मांडले त्यावर. अनेक ठिकाणी त्याचा विरोधही झाला. पण आता हा कायदा आता संमत होणार आहे. ॲडव्होकेट प्रोटेक्शनचा होतं काय, वकिलांवरही अन्याय डॉक्टरांप्रमाणे, पण डॉक्टरची संघटना आहे ते सगळे संप करतात, रुग्णालय बंद पाडतात. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सगळा समाज जीवन विस्कळीत होतं. पण वकिलांना संप करू नये, त्यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये असं सुप्रीम कोर्टाने प्रोटेक्शन्स दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट होतो आहे. वकिलांना आंदोलन करता येत नाही, काम बंद करता येत नाही, न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकता येत नाही. मग त्यांच्या मागण्या मान्य कोणी करायच्या. अनेक वेळा असं होतं, असे काही न्यायाधीश कोर्टात येऊन बसतात डायसवर, तर त्यांच्याविषयी प्रचंड असंतोष असतो. पण ही मागणी मांडायची कुणाकडे, तर तक्रारी करायच्या कुणाकडे. आणि अनेक वेळा न्यायाधीशांची तक्रार करून सुद्धा काही होत नाही. वकील हा पक्षकार आणि न्यायाधीश यांच्यामधला घटक असतो. तो न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करतो. तर अशा प्रयत्नात असं त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. बऱ्याच वेळा वकिलांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल होतात. अलीकडच्या काळामध्ये नोटरी जे वकील आहेत त्यांच्याविरुद्ध पण खोटे तक्रार दाखल केलेल्या आहेत. मग त्याचं काम प्रामाणिकपणे करतो, तसं त्याला मोबदला दिला जातो. अनेक वेळा पक्षकार ज्याच्याशी भांडतो त्याच्या मोबदल्यावरून, त्याला दिल्या जाणाऱ्या पैशावरून, हाही वाद चुकीचा आहे. अनेक वेळा वकिलाचे पूर्णपणे त्यांनी खटला मांडून सुद्धा त्याच्या विरुद्ध न्याय दिला जातो. न्यायाधीशाला सांगितलं न्यायाधीश अपील करा. अपील ही प्रयोजन आहेच, पण अन्यायाचा घटक वकीलही आहे. त्याकरता वकिलांविरुद्ध त्यांना प्रोटेक्शन देणारं, त्यांच्यावर होणाऱ्या मारहाणीपासून त्यांना संरक्षण मिळालं, त्यांना न्याय मिळणं, हक्क मिळणं, यासाठी या कायद्याची गरज होती आणि हा कायदा मांडला गेलेला आहे. आता हा कायदा मांडला गेल्यानंतर वकिलावर जे हल्ले होतील, वकिलांवर जे अन्याय होतील त्याविरुद्ध त्यांना न्याय अन्याय विरुद्ध लढता येईल. धन्यवाद.